जय हिंद मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल येत होते की सर नाशिक विभागाचं ग्राउंड चेंज झाले. पहिले सिंथेटिक होतं, आता इथं नाशिकच्या हेडक्वार्टरला आहे CPच्या. तर ते ग्राउंड कसं आहे, कशा पद्धतीने आहे ते तुम्ही जर बघताय तर 100 मीटरचा ट्रॅक आहे. सकाळीच राज्य उत्पादन शुल्कवाले जे होती त्यांची टीम हे आखून गेलेले, तुम्ही बघत असणार कशा पद्धतीने आखलेलं आहे. बघा, एकदम ट्रॅकच्या बाबतीत तुम्ही बिंदास राहा प्रिय मित्रांनो, कारण की ट्रॅक खूप छान आहे. पहिले सिटीची भरती ह्याच ग्राउंडला होत होती, यावर्षीच फक्त सिंथेटिक ग्राउंडला झाले. नाही तर इथून मागच्या जेवढे पण नाशिक सिटी पोलीसचे ग्राउंड ह्याच ग्राउंडवरती होत होते. इथं 400चा ट्रॅक बनवलेला आहे. हा तुम्ही जो बघतायत हा 100 मीटरचा आहे आणि इथूनच 400चा ट्रॅक गोल आहे, तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. सर्वात पहिले एक काम करा, जेही तुमचे जवळपास मित्र असतील प्रत्येकाला व्हिडिओ शेअर करा, कारण की ही माहिती खूप गरजेची आहे. कारण की भीती असते, जो पण विद्यार्थी असतो की त्याला भीती असते ग्राउंड कशा पद्धतीने काय असेल, कारण की जर ऑल महाराष्ट्रातून विद्यार्थी आहे. बघा, तुम्हाला एकदम व्यवस्थित दाखवून देतोय, म्हणून प्रत्येकाने हा व्हिडिओ एक चांगलं काम म्हणून शेअर करा प्रत्येकाला. आणि मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्डसाठी तिथे गेलो होतो की कशा पद्धतीने काय चालू आहे. काही तिथं मुली प्रॅक्टिस पण करत होत्या, तेही तुम्हाला पुढे दिसणारच आहे. बघा ट्रॅक कसा आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल सर पाणी इथं पावसाचं ओलं मग कसं पळलं जाईल. ठीक आहे, आजच पाऊस चालू आहे आणि तसं जर वाटलं तर ते त्यासाठी काहीतरी करतीलच. पण ट्रॅक खूप छान आहे, एकदम ग्राउंड बेस्ट आहे. कुठे चढ नाही, कुठे उतार नाही, काही नाही, एकदम प्लेन ट्रॅक आहे. जे जवळपासचे विद्यार्थी आहेत ते प्रॅक्टिस पण इथे करून राहिले सध्या या ट्रॅकवरती. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे का आता कालच चेंज झाले. मला 2 दिवसापूर्वीच कळालं की ट्रॅक चेंज होतो आहे. इथं सर पण बघा, आता हे मायबोली अकॅडमीचे सर आहेत, ते पण सोबतच होते, जितू सर. आम्ही तेच म्हटलं चला विद्यार्थ्यांना जरा मदत होईल आपल्याकडून, ट्रॅक दाखवू. बघा अशा पद्धतीने. तर हा बऱ्याच विद्यार्थ्यांचं की सिंथेटिक, काही ठिकाणी सिंथेटिकचं ग्राउंड अवेलेबल होत नव्हतं, म्हणून काही विद्यार्थ्यांना सिंथेटिक, काही विद्यार्थ्यांना साधं ग्राउंड म्हणजे आणि काहीतरी भेदभाव होत असेल, म्हणून त्यांनी निर्णय घेतला की सिंथेटिक ग्राउंड कॅन्सल करू आणि आपल्या साध्या ट्रॅकवरती मुलांना पळायला देऊ. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांची सिंथेटिक ग्राउंडला प्रॅक्टिस नसते. आणि त्यासाठी बघा नाशिक इथं तुम्हाला सर्वच दाखवतो आहे क्लिअर की कशा पद्धतीने काय चालू आहे. ट्रॅक भीती काढून टाका, ट्रॅक खूप सोपा आहे, खूपच सोपा आहे. महाराष्ट्रातून कुठे पण येऊ द्या विद्यार्थी, बिंदास राहतात. ट्रॅक खूप सोपा आहे. जी पण विद्यार्थी नसेल, ट्रॅक एकदम बेस्ट आहे. तुम्ही जेवढे पण तुमच्याकडे ग्रुप असतील प्रत्येकाला शेअर करून द्या की नाशिक विभागाचा ट्रॅक कशा पद्धतीने आहे, म्हणजे त्यांची भीती निघून जाईल. सर्वात पहिले भीती खूप डेंजर असते. सिंथेटिक ग्राउंडला काही विद्यार्थ्यांनी खूप बेस्ट रिझल्ट दिला आहे, काही विद्यार्थ्यांनी भीतीमुळे क्वालिफायसुद्धा झालेले नाहीत. आता राज्य उत्पादन खूप चांगली पोस्ट आहे, विद्यार्थ्यांचे स्कोअर पण चांगले आहेत. आता जरवा खेळ आहे तो 80 मार्काचा ग्राउंडचा. इथं बघा ट्रॅक दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने दिसतोय. ट्रॅक हा एकदम बेस्ट ट्रॅक आहे, म्हणजे सकाळीचा आखलेला ट्रॅक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल पण सारखे चालू आहेत की सर ट्रॅक दाखवा, ट्रॅक दाखवा. चला म्हटलं आता माझ्या प्रिय मित्रांना ट्रॅक दाखवू. जे पण कोणी नवीन असेल, जर माहिती आवडत असेल, व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच फॉलो करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक भरतीची अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. हे बघा इथं मुलगी ग्राउंड राज्य उत्पादन शुल्कलाच आहे, ती विद्यार्थिनी, ती पण गोळा फेकत होती. बघा आता बघा विद्यार्थ्यांना असं वाटतं सर इथे ओलं आहे, पाण्याचं कसं पळणार. नाही, ते अजून अरेंजमेंट करतील, कारण की त्यांनी आज ट्रॅक 400 मीटर एकदम ॲक्युरेट मोजून घेतलेलं आहे. म्हणून अजून काही माहिती लागेल तर प्रिय मित्रांनो नक्कीच आपल्याला या